नाशिक शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून शहरातील गुन्हेगारी कमी करण्याचे निर्धार नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केला असून त्या दिशेने सकारात्मक पावले उचलली जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी नाशिक शहर हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना मार्गदर्शन करत प्रत्येक पोलीस ठाण्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांची जास्तीत जास्त तपास करण्याचे आदेश दिले होते। त्याच अंतर्गत पोलीस दलाच्या सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन अनेक गुन्ह्यांचा तपास लावत अनेक आरोपींकडून चोरलेला किमती माल जप्त केलाय। गहाळ झालेले मोबाईल तांत्रिक विश्लेषण विभागाने तपास करत अनेक मोबाईल हस्तगत केले। वरील मुद्देमाल संबंधित फिर्यादीदारांना परत देण्यासाठी पंचवटी पोलीस ठाणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळाचे किरण कुमार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुद्देमालाचे वाटप करण्यात आले। यात 29.7 ग्रॅम सोन्याचे दागिने, 250 ग्रॅम चांदीच्या वस्तू, 4 मोटारसायकल आणि 30 मोबाईलचे फिर्यादींना वाटप करण्यात आले। यात प्रामुख्याने गहाळ फोनचा शोध लावण्यात पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्रीकांत साळवे आणि विश्लेषण विभागाने परिश्रम केले। पोलिसांच्या सदर कामगिरीबाबत नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे। अंतर्गत विभाग पोलीस आयुक्त कार्यालयात यांनी सुद्धा खूप मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळं शक्य झालेलं आहे। व तसंच नागरिकांनी सुद्धा आपली मोबाईलची काळजी घेणं हे बी गरजेचं आहे। म्हणजे आमच्याकडून सुद्धा चुका होतात मोबाईल वापरताना हाताळताना। तर मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, सरांना सुद्धा थँक्यू। शहर अंतर्गत पंचवटी पोलीस ठाणे मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाअंतर्गत व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब, कर साहेब आणि माझ्याकडून जे मंचावर उपस्थित असलेले मान्यवर यांना माझा नमस्कार। आणि पहिल्यांदा आपल्याला माझा मोबाईल जेव्हा चोरीला गेला तेव्हा मी पॅनिक झालो। म्हटलं आता काय करावं, तिथल्या तिथे शोधण्याचा प्रयत्न केला, नाही मिळाला। मग पटकन पोलीस स्टेशनजवळ होतं माझं, इथं बाजारातच गेला। मग पटकन पोलीस स्टेशनमध्ये आलो। ठाणे अंमलदार यांनी मला चांगलं सहकार्य केलं। पटकन मला फॉर्म दिला, तो फॉर्म भरून दिला मी। मोबाईलच्या सगळ्या विकत घेतलेल्या पावत्या असं सगळं पुरावा दाखल केला आणि त्यांनी माझी ऑनलाईन कंप्लेंट नोंदवून घेतली। मला जागेवरच OTP आला। नंतर स्टेट लेवलचं एक मेसेज आला की तुमची मोबाईल डिव्हाइस लॉक करण्यात आलेला आहे आणि 1-2-3 दिवसातच त्यांचा मला फोन आला की वैद्य साहेब तुमचा मोबाईल मिळालेला आहे। मला खूप आनंद झाला की म्हटलं चोरी गेलेली वस्तू मिळते हे आपण म्हणजे अशक्य वाटत होतं, पण ते मिळालं। आम्ही मित्रांना सांगायचो की मी पोलीस कंप्लेंट केली। मुलं माझे म्हणजे मित्र ऑफिसचे म्हणायचे अरे काही मिळत नाही रे, अरे पण म्हटलं आपण नोंदवून तर पाहावी कंप्लेंट, आपलं काम आपण करावं। आणि मी साळवे साहेबांचा आणि सर्व जसं कड साहेबांनी सांगितलं की जीवनावश्यक वस्तूमध्ये एक नवीन आपली मोबाईलची भर पडलेली आहे। अन्न, वस्त्र, निवारा आणि चौथा मोबाईल। म्हणजे जर आपला मोबाईल आपल्यापासून दूर गेला म्हणजे आपला आत्माच गेला की काय असं आपल्याला वाटायला लागतं। आणि एका दृष्टीनं तो आपला आत्मा कड साहेबांच्या आणि श्री साळवे यांच्या पुढाकाराने आपला परत मिळत आहे। आणि जेव्हा आपली एखादी गेलेली वस्तू परत मिळते त्यामध्ये खूप मोठं आपल्याला समाधान मिळत असतं। तर इथून पुढे देखील आपल्या ज्या सर्व वस्तू, गाडी असेल, मोटरसायकल असेल, मोबाईल असेल किंवा इतर वस्तू ज्या आपल्या गेल्यात तर त्या आम्ही पूर्णपणे आपल्याला शोधून परत देण्याचा प्रयत्न करू। माननीय पोलीस आयुक्तांचे आम्हाला स्पष्ट निर्देश आहेत की आपल्याला लोकाभिमुख पूर्ण आपल्याला आपली कार्यपद्धती ठेवायची आणि आम्ही त्याप्रमाणे त्यांच्या प्रेरणेखाली तो प्रयत्न करत आहोत। आणि याच पद्धतीने पुढे देखील जे काही जनतेचे एक सेवक म्हणून आमची जबाबदारी आहे ती आम्ही निश्चितपणे माननीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पाडू। आणि कड साहेबांच्या या सर्व प्रयत्नाबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन आणि कड साहेबांच्या टीमचं देखील विशेष अभिनंदन। असंच तुम्ही कार्य करत राहा। थँक्यू, ऑल द बेस्ट। आणि व्यासपीठासमोर बसलेले आपण सर्वजण मान्यवर, आमचे पत्रकार मित्र, पत्रकार बंधू, सर्वप्रथम मला या कार्यक्रमासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला एवढ्या शॉर्ट टाईममध्ये, एवढी आपण रिकव्हरी फोनशी केलेली आहे आणि हा कार्यक्रम आयोजित करून मला या ठिकाणी बोलवलं याच्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आभार। आणि सगळ्यात चांगलं वाटलं की आपण मी ज्याप्रमाणे जो काम करेल त्यालाच क्रेडिट देतो तसंही आपणही ज्या लोकांनी काम केलेलं आहे, TAW असेल किंवा आपल्या पोलीस स्टेशनचे श्रीकांत असेल, तर त्याला आपण हायलाईट केलं, खूप बरं वाटलं। आणि आता नक्कीच मला वाटते पंचवटी पोलीस स्टेशन रॉकेटसारखं शूटअप होणार आहे। म्हणजे कड साहेब या ठिकाणी आले, यायच्या अगोदरच आम्ही त्यांच्याबद्दल ऐकत होतो बरंच, आणि आल्यावर पण काहीतरी फार चांगलं काम होणार किंवा काहीतरी असं
एक्सेप्शनल काहीतरी होईल असं हे होतं. पण आज आपला जो अप्रोच बघितला, अप्रोच आणि पॉझिटिव्ह अप्रोच जो असतो आणि जो काम करतो त्याचं महत्त्व जो जाणून घेतो तेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि सगळं तुमचं फ्युचर, तुमचं सगळी स्टॅबिलिटी आणि सगळा प्रोग्रेस आणि सर्व तुमचे जे तुम्हाला श्रेय मिळतं आणि तुमच्यामुळे म्हणजे जे कॉन्स्टेबल की जो कणा आहे आपल्या डिपार्टमेंटचा आणि ज्याच्यामुळे सिनियर पी आय काम करू शकतो आणि सिनियर पी आयने काम केल्यावर DCP आणि CP यांना त्याचं श्रेय मिळतं. तर हे आपण जे काही हे फॉर्म्युला आपण हे केलेलं आहे तर खूप चांगलं. मी आपल्या सगळ्यांनाच सगळ्या जो पोलीस स्टेशनचे जे तुमचे अधिकारी अंमलदार आहेत मी सगळ्यांनाच हे अभिनंदन करतो. आणि आपलं प्रत्येकाकडून अशी काहीतरी एक्सेप्शनल कामगिरी व्हावी की ज्याच्यामुळे आपलं नाव हायलाईट व्हावं, मीडियामध्ये हायलाईट व्हावं, डिपार्टमेंटमध्ये हायलाईट व्हावं. मी आपल्याला एक इन्सिडेंट सांगतो. मी पुण्याला आता मागच्या पोस्टिंगला जेव्हा पुण्याला होतो तेव्हा आमच्या कोथरूडचे दोघं जे म्हणजे नाईट पेट्रोलिंगला रुटीन पेट्रोलिंगला जे होते त्यांनी दोन तीन जणांना हटकले आणि हटकल्यावर नुसते त्यांना हुसकावून नाही लावले तर त्यांची चेकिंग केली. त्यांचा हाऊसमेटचा हा जो काही आता इतिहास ह्याला आपण म्हणू शकतो की जो कधी डिलीट होत नाही. आणि कोणी सामान्य माणसांनी गुगल केलं तुमचं नाव की लगेच तुम्ही काय केलेलं आहे म्हणजे तुमची एक चांगली कामगिरी जी असेल ज्याच्यामध्ये न्यूज आलेली असेल तर ते तुम्हाला, तुमच्या मुलांना, तुमच्या नातवांना, तुमच्या काय म्हणतात त्याला पंटू तर सगळे जे कधी तुमचं नाव हे घेतील तर त्यांना ते दिसणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना आणि आपण सर्वजण नाशिकचे CP लेवलचे ऑफिसर्स इकडे फार सेटल होतात. एक सिंगल सर सेटल होणार आहे तिथे. आता माझाही विचार हळूहळू पुण्यापासून वळतोय पण आपण सर्वजण इथेच सेटल होणार आहे. आपल्या सगळ्यांचे फॅमिलीज इथे आहेत, मित्रमंडळी इथे आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप महत्त्वाचं आहे की अशा प्रकारची चांगली कामगिरी करून आपण स्वतःचं आणि आपल्या फॅमिलीचं नाव म्हणजे उद्या आपण कुठे सोयरीक करायला गेलो तरी ते तुमचं नाव, फॅमिलीचं नाव गुगल करणार. फॅमिलीचं नाव गुगल केल्यावर तुम्ही काय काम केलेलं आहे, आता जसं श्रीकांतचं चांगलं आलं पाहिजे याची कडसाहेब नक्कीच ते मी आपले पत्रकार पण मित्रमंडळी जेवढे आहेत त्यांना पण आणि DCR ग्रुपवर पण मी श्रीकांतच्या याच्याबद्दल टाकीन आणि त्यांना विनंती करीन की त्याचं नाव हायलाईट करायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ते मोटिवेशन मिळेल. तर अशाच प्रकारचं चांगलं काम करत राहा. आणि कडसाहेबांकडून चांगलं काम झालेलं आहे पण अजून खूप अपेक्षा आहे. अजून काही सुरुवात आहे, छोटं मोठं आहे. ही नुसतं KG आहे अजून. तर आज मुद्देमाल या ठिकाणी तक्रारदारांना परत केला जातोय, काय आज पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी मुद्देमाल रिटर्न म्हणजे ज्यांचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तर तो हस्तगत करून त्यांना परत देण्याचा कार्यक्रम, अतिशय सुंदर कार्यक्रम हा पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला. त्याबद्दल मी सिनियर PI पंचवटी कड साहेब, त्याचबरोबर ACP पंचवटी आणि DCP झोन 1 यांचे अभिनंदन करतो मी. त्याचबरोबर त्यांना ह्या कामासाठी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे ते महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे ते आमचे अंमलदार श्रीकांतजी, आणखीन TAWचे पूर्ण आमची टीम, तर ह्यांचंही अभिनंदन. आणि अशाच प्रकारचे उपक्रम म्हणजे सर्वप्रथम एखाद्याची तक्रार आली तर ती नोंदवून घेणे, त्याच्यावर वर्क करणे आणि मग ती डिटेक्ट करून मुद्देमाल हस्तगत करून तो मुद्देमाल परत देणे, हे जेवढं कमी वेळात आपण करू तेवढा लोकांना रिलीफ मिळतो, तक्रारदारांना, आणि त्यांचा पोलीस विभागामधील विश्वास दृढ होतो. तर हे आम्ही हा जो उपक्रम पंचवटीमध्ये कडसाहेबांनी आणि ACP पंचवटी आणि झोन 1 यांनी केलेला आहे तर हा पूर्ण नाशिक शहरामध्ये सर्व पोलीस ठाण्यामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करू. स्टार न्यूजसाठी यतीन फडोळ, नाशिक.